नमस्कार मित्रांनो, श्री मराठी स्टोरीमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. न कळत जुळले प्रेम भाग 6. रिया म्हणाली, यू. एवढं बोलून रिया आदित्यला उशी मारून फेकते. इथे माझा जीव जातोय आणि तुला मस्करी सुचते आहे. सकाळी का असं बोललास की यायला जमणार नाही म्हणून? माहीत आहे मी किती डिस्टर्ब झाली होती, इमोशनल होत म्हणाली. आदित्य म्हणाला, जर सकाळी सांगितलं असतं तर एवढी वाट बघणारी रिया मला बघायला मिळाली असती का? रियाला मागून मिठीत घेत म्हणाला. रिया म्हणाली, चल खोटारडा कुठला, मला नाही बोलायचं तुझ्याशी. आदित्य म्हणाला, हे बरं आहे, आम्ही इथे तुम्हाला भेटायला यायचं आणि आपण सरळ बोलायलाच नकार द्यायचा. रिया म्हणाली, हो, कारण तू मला त्रास दिला आहेस अँड दॅट्स वाय यू पे फॉर दिस. आदित्य म्हणाला, तिच्या ओठाकडे मिश्किलपणे बघत. आय एम रेडी फॉर टू पे. रिया म्हणाली, त्याच्या डोळ्यातील मिश्किल भाव वाचून. चल हट. आदित्य म्हणाला, सॉरी रिया, बट तू जाणार आणि मी तुला भेटणार नाही असं होऊ शकतं का? माझा ड्रॅकुला आता महिनाभर माझं रक्त पिणार नाही, त्यामुळे मी खुशीनेच त्याला भेटायला आलेलो आहो आणि तो मात्र मूड ऑफ करून बसलाय. रिया म्हणाली, डोंट कॉल मी दॅट. आणि हेतू नाही, ती महामाया बोलती आणि ती का नाही आली मला भेटायला? आदित्य म्हणाला, ती पॅकिंग करत होती आणि हो, तुझ्यासाठी हे दिलंय तिने. रिया म्हणाली, वाव, भाकरवडी. आदित्य म्हणाला, यस, आणि हो, तिच्याकडून सॉरी न येण्यासाठी अँड खूप साऱ्या झप्पीस अँड किसेस ज्या की तिने मला सांगितलं आहेस तुला द्यायला. ओठांच्या चुंब करत तिच्याकडे बघतो तो. रिया म्हणाली, त्याच्या खांद्यावर एक फटका मारत, फार आगाऊ झालाय तू, पण मला माहीत आहे ती पॅकिंग करत असेल, तुझीही आणि तिचीही. आदित्य म्हणाला, हो, बट रिया, तुला एक विचारू? म्हणजे बघ, आराध्या माझ्या घरी राहते, मी तिची आणि ती माझी एवढी केअर करते, माझ्या प्रत्येक गोष्टीत मला ती हवी असते, पण तरीही कधी तुला इनसिक्युरिटी नाही वाटत? रिया म्हणाली, आदित्य, मी आराध्याला मागचा 1 वर्षापासून ओळखते आणि तिचं आणि तुझं नातं हे बेस्ट फ्रेंड कम फॅमिली असं आहे आणि तुझ्या आयुष्यात तिची जागा मी कधीच नाही घेऊ शकत, कारण तनुदीच्या ध्यानानंतर माझा आदित्य कुठेतरी हरवला होता आणि त्या माझ्या आदित्यला पूर्ववत करण्याचं काम आराध्याने केले, आराध्याच्या पॉझिटिव्हिटीने केले. आणि माझं म्हणशील तर माझी जागा तुझ्या आयुष्यात कुणीच नाही घेऊ शकत, कळलं? त्यामुळे इनसिक्युरिटीचा प्रश्नच येत नाही. आदित्य म्हणाला, हो, तुला माहीत आहे, आराध्या अगदी नदीसारखी आहे, तिच्या प्रवाहात ती सर्वांना सोबत घेऊन जाते. ह्या नदीला तटबंदीही आहे बरं का, आणि ती पण संस्काराची, आणि ती बांधण्याचं काम तिच्या पॅरेंट्सने केले. आता तिला फक्त प्रतीक्षा आहे ती तिच्या सागराची, ज्यामध्ये समावून ती परिपूर्ण होईल. त्याच दिवशी दुपारी शीतलताई म्हणाली, आराध्या, आदित्य सर्व घेतले ना सोबत? आणि हो आराध्या, हे काही गिफ्ट्स आहे, गिफ्ट्स आणि फूड पॅकेट्स आकाश आणि श्रेयासाठी आहे. आराध्या म्हणाली, हो आई, घेतलंय सर्व, तू काळजी नको करूस. सुबोधराव म्हणाले, हां, अजित आला नाही अजून? आदित्य म्हणाला, ॲज युज्युअल लेट बाबा. अजित म्हणाला, आलो आलो, गडा नको फाळूस. महादेव मेन्शनमध्ये एंट्री घेत म्हणाला तो. शीतलताई म्हणाली, अजित बाळ, कसा आहेस आणि घरी सर्व ठीक आहेस ना? अजित म्हणाला, सर्व मजेत आहे आंटी. सुबोधराव म्हणाले, बरं निघा आता, नाहीतर उशीर होईल. आणि अजित, गाडी हळू चालव, आदित्यकडे अजिबात देऊ नकोस. आदित्यकडे एक कटाक्ष टाकत म्हणाले. आराध्या म्हणाली, आई बाबा, येतो आम्ही, काळजी घ्या अँड डोंट स्किप युअर डाएट. दोघांनाही सांगत आहे मी. इट्स दॅट क्लिअर? सुबोधराव म्हणाले, यस बेटा, डोंट वरी, मी लक्ष देईल तुझ्या आईकडे. तसंही तुम्ही असल्यामुळे तुझ्या आईकडे लक्ष द्यायला मला जमतच नाही. आता तुम्ही दोघंही नाही म्हटल्यावर तेवढीच आम्हाला प्रायव्हसी काय? शीतलताईकडे मिश्किलपणे बघत बोलत होती.
आणि दोघांना बाय करून ते निघाले नाशिकला. ऑन द वे टू नाशिक इन द कार. आराध्या म्हणाली, हे अजित, गाडी थांबव. अजित म्हणाला, का गं, काय झालंय? आराध्या म्हणाली, अरे असली गाणे लावते का प्रवासात? आदित्य म्हणाला, मला हीच गाणी आवडतात. आराध्या म्हणाली, आद्या प्लीज ते पंजाबी सॉंग्स चेंज कर. आदित्य म्हणाला, डोंट कॉल मी आद्या, इट्स आदित्य, यू गेट दॅट? आराध्या म्हणाली, नो वे, जोवर तू हे सॉंग्स चेंज करत नाही तोवर मी तुला आद्याच म्हणणार. आदित्य म्हणाला, ओके फाईन, घे, लावले तुझे फेवरेट सॉन्ग. ऑल टाईम यू बिहेव लाईक स्टबबर्न. अजित म्हणाला, बट आद्या, उप्स, सॉरी आदित्य, तुला रियाला सोनाराची सून करून तुझ्या घरात आणायचं आहे की तुला त्याच्या घरजावई बनून राहायचे? कारण तुझी लक्षणं ही त्यांच्या घरजावई बनण्यासारखीच आहेत म्हणे. तर काय, मला पंजाबी सॉंग्स ऐकायला आवडतात. आराध्या म्हणाली, काही नाही रे अजित, आपला दोस्त प्रेमात वाया गेलाय, पार वेळा झालाय तो रियाच्या प्रेमात. आणि आज तर काय, तिच्या न सहन झालेल्या विरामुळे साहेब लगेच सकाळी सकाळी भेटायला गेले मॅडमला. अजित म्हणाला, आणि आराध्या, तुला रियाचा डायलॉग तर माहीतच आहे ना, हा जायला निघाल्यावर ती कसं बोलते? आराध्या म्हणाली, आदित्यला चिडवत, त्याच्याकडे बघत, तुसी जा रहे हो, तुसी ना जाओ. नंतर अजित आणि आराध्याने एकमेकांना टाळी दिली. आराध्याकडे बघत आदित्य म्हणाला, जेव्हा प्रेमात पडशील ना तेव्हा सांगेन तुला. आता तुला जेवढं हवं तेवढं चिडून घे. हे आदित्य सब सुख समेत वसूल करेगा, ध्यान में रखना तुम दोनों. आराध्या म्हणाली, नक्की हां आद्या? अजित म्हणाला, नाही, बट सिरियसली आराध्या, जर कधी तू प्रेमात पडलीस तर? आराध्या म्हणाली, नो चान्स. ह्या आराध्याला झेलणारा या जगाच्या पाठीवर कोणीच सापडणार नाही. म्हणून हे कॉन्ट्रॅक्ट मी पूज्य पिताश्री आणि मातोश्री यांच्यावर सोपवले आहे. कारण त्यांच्याशिवाय मला जास्त कोणीच ओळखत नाही. ते माझ्यासाठी योग्य तोच निर्णय घेतील. आदित्य म्हणाला, पण तरी आराध्या, प्रेम ही आपोआप घडणारी गोष्ट आहे आणि ती जर तुझ्या आयुष्यात आली तर तू जोवर दार उघडत नाहीस ना तोवर ती दरवाजा वाजवणार. मार्क्स माय वर्ड्स. आराध्या म्हणाली, बघू, बट मला नाही वाटत की कोणी मला झेलणारा भेटेल असं. दॅट्स वाय अँड असंही आय एम अरेंज मॅरेज मटेरियल. सो हे प्रेम वगैरे माझ्यासाठी नाही आहे. आदित्य म्हणाला, बट आराध्या. आराध्या म्हणाली, स्टॉप इट आद्या, बंद करतो विषय. आदित्य म्हणाला, फाईन. मनात म्हणत होता, तुला तुझ्यावर प्रेम करणारा आणि तुलाही प्रेम करायला भाग पाडणारा नक्की मिळेल, बघच तू. आणि तोही लवकर. स्थळ दिल्ली, इन द कुमार अँड सन्स ऑफिस. तो म्हणाला, मिस्टर शर्मा, हम यहाँ आपको काम करने की सैलरी देते, ना कि बैठे रहने की. सो अरेंज दैट मीटिंग इमीडिएटली, अदरवाइज आई विल फायर यू. नाउ गो अँड शो मी युअर फेस आफ्टर अरेंजिंग दॅट मीटिंग. गेट लॉस्ट. आणि रागातच तो कॅबिनच्या बाहेर पडला. हेवांना सर्वांना कळलं होतं की त्याच्यातला जमदग्नी भडकलेला आहे. त्याने एक नजर सर्व स्टाफवर टाकली. तसा सर्व स्टाफ शांततेत कामाला लागला. ऑफिसच्या बाहेर तो जरासा वैतागून फोनवर बोलत म्हणाला, अरुण, वेअर आर यू? आय एम वेटिंग फॉर यू सायन्स लास्ट 10 मिनिट. अरुण म्हणाला, सर, आय एम देअर विदिन 5 मिनिट्स. आणि तेवढ्यात अरुण त्याची कार घेऊन त्याच्यासमोर हजर झाला आणि घाईतच कारचं दार उघडून त्याला ग्रीट केलं आणि तोही रागा वैतागत कारमध्ये जाऊन बसला आणि गाडी निघाली सरळ सोनार मेन्शनकडे. अरुणला माहीत होतं की आता त्याला छेडणं म्हणजे सापाच्या बिळात हात टाकण्यासारखं आहे आणि त्यामुळे अरुणही शांत होता. कोण असेल हा? कथे त्याचा रोल काय असेल? भेटूया पुढील भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला
कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.